दक्षिण सोलापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या पत्नीला पतीने संपवल्याची घटना उघड झाली आहे। अनैतिक संबंधास विरोध करत सतत भांडणाऱ्या पत्नीला तिच्या पतीने ऊसतोडीच्या कोयत्याने गळ्यावर वार करून जागीच संपवलंय। मंद्रुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऊसतोड कामगार जकप्पा मनगेरी पुजारी राहणार हत्ताळी तालुका चडचण जिल्हा विजयपूर याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते। याची माहिती त्याची पत्नी सविताला मिळाली होती। यावरून दोघा पती पत्नीत नेहमी वाद होत होते। पत्नी नेहमी पतीला त्याच्या अनैतिक संबंधांना विरोध करत असल्याने दोघांमध्ये सतत भांडण होत होती। हेच भांडण रविवारी विकोपाला गेले आणि होत्याचं नव्हतं झालं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे दत्तात्रय गणेशकर यांच्या शेतात ऊसतोड कामगार म्हणून जकप्पा मनगेरी हा काम करत होता। रविवारी तो वडापूर येथे कामावर पोहोचला। तिथे मनगेरी पती पत्नी अनैतिक संबंधाच्या कारणावरून पुन्हा एकदा जोरदार भांडण झालं। रागात पती जकप्पाने पत्नी सविता हिच्या डोक्यावर गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून तिची हत्या केली। सविता जकप्पा पुजारी वय वर्ष 35 राहणार हत्ताळी तालुका चडचण जिल्हा विजयपूर असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावात रविवारी पहाटे 5च्या सुमारास घडली आहे। या घटनेनंतर मंद्रुप पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे।